मित्रांनो ही जी आहे ना बघा ही 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 ही- ही भवानी जी आहे ना. तर नमस्कार मित्रांनो. तर आहे ना आज घरातलं निर्माचं पावडर संपलंय. मी कपडे कशाने धुवू का मातीने धुवू कपडे ह्यांना कळत ना आणून द्यायचं आणि का झोपलं तेवढं. थांबा एक मिनिट, मी आता खाली जाते आणि यांना बघते. ओ कुठं आहात तुम्ही? बघा निवांत बसा, निवांत खुर्ची घालून, ते पण टकलं डोकं घेऊन. थांबा 2 मिनिटं. बघा बघा कसं चाललंय, निवांत काम चालू आहेत, निवांत. निर्मा कधी आणतो? निर्मा निर्मा वॉशिंग पावडर निर्मा, वॉशिंग एवढंच पावडर ते निर्मा, बोलता, तुम्हाला आणून देता येत नाही. दूध सी सफेदी टकले पे आए, टकला भी चमकने लग जाए. हा, तुमचं टक्कल चमकू नका, कपडे चमका. निर्माण जाऊन एक्स्ट्रा बोलतो. हुंड्यामध्ये मित्रांनो मला सासऱ्यांनी 1 कोटी रुपये आणि सासूबाईंनी 10 कोटी रुपये दिलेले 10 आहेत. कोटी निर्माण नाही. हा. हा लय सांगा. सध्या पेमेंट झाली नाही मित्रांनो, माझी पगार झाली नाही म्हणून मी आणलेलं नाहीये. पेमेंट होईपर्यंत कपडे ठेवू का? बंगळा बसा एवढ्या दिवस. मला काही लाज नाहीये मित्रांनो, मी ऑलरेडी मी लाज सोडलेला माणूस आहे. लास्ट सोडलं, कपडे कशाला घातला मग घाण सासऱ्याचे कपडे आहेत ना, सासऱ्याने हुंड्यामध्ये दिले कपडे घातले. लय हुंड्यामध्ये घेते तुम्ही. हा, आणणार का नाही सांगा, एक्स्ट्रा बोललं का मला. आणायचं आहे पण कसं आहे, पैसा खिशामध्ये नाहीये, त्यामुळे अडचणी घरामध्ये चालू आहेत. काय करावे काय? हो पैसा नाही. तुमच्या पायातली पादत्राणी कुठे गेली? ते हाय कुठं तर, तुम्ही आणून देता का नाही सांगा. मी आणून देतो. तर मित्रांनो आपण डीमार्ट मधून जाऊन मी एकटा जाऊन मी येतो. कावर मी पण येणार, कावर एकटं जातो. मित्रांनो बघा, एक सांगतो, बायकोला कधी डीमार्ट मध्ये घेऊन जायचं कावर घेऊन नाही. जायचं नाही. बायकोला नाही सांगतो, ए थांब, बायकोला डीमार्टला का घेऊन जायचं नाही सांगतो. बायकोला घेऊन गेलं जिथं बिल आपलं 100 रुपये होणार आहे, त्या ठिकाणी बिल आपलं 10,000 रुपये होत आहे. हो तुम्हाला काय करायचंय, जेवढे बरं ठीक आहे, काय घ्यायचं फक्त आपल्याला, काय घ्यायचं फक्त? निर्मा घ्यायचं अजून. फक्त निरमा घ्यायचा. सांगा की पुढचं सांगू दे. आता आपल्या घरात सध्या काय संपलंय, काय सध्या आपल्या घरामध्ये काय संपलंय? निर्मा. निरमा संपलाय. निर्माचं घेऊन यायचं फक्त. कावर कावर तुम्हाला काय करायचं, मी घ्यायचं काम करते, पैसे देऊन यायचं काम. सध्या माझ्याकडे पगार नाहीये, तिथे गेल्यानंतर ना विनाकारण बीट ट्विंक 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 वाजून छातीत दुख 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 होतंय. हो दे, दुख दुख होऊ दे ना, तर काय तर होऊ दे, माझ्या घेणं नाही. हा का? हा मित्रांनो, आंदन जे आहे किंवा हुंडा जे आहे ते घेताना डीमार्टचं बिल लावून घ्यावे. घेताना मी तर 1 रुपया हुंडा घेतलेला नाहीये. डीमार्टमध्ये हुंडा घ्यायला कोण आता? हुंडा मी सासऱ्याकडनं घ्यायला सांगतोय, डीमार्ट मधनं घ्यायला सांगत नाही. डीमार्ट मध्ये हुंडा भेटला होता का तुम्हाला कधी? तुम्हाला भेटला म्हणून म्हणलं तुम्ही. हा मित्रांनो, मी फक्त मुलगी आणि पायाची चप्पल घेतली, ती पण चप्पल तोडून टाकली आहे. म्हणजे विचार करा, आम्ही हुंड्याच्या विरोधामध्ये आहे, पण कधी कधी डीमार्ट मध्ये गेल्यावर असं वाटतं की हुंडा घ्यायला पाहिजे होता. तुम्हाला आयुष्यभर हुंडा जाणार आहे, मग हुंडा 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 करतो. नेमकं मला तर शिव्या घालती का असं करून का हुंडा हुंडा करली, मला तेच काय नाही. मी सांगाले तुम्हाला का हुंडा जीवर बसणार तुम्ही आयुष्यभर. अरे मग खर्च कमी कर ना, जिथं निर्माच घे. तिथे गेल्यानंतर निर्मा, चॉकलेट, कपडे घ्यायची गरज. असं तसं कपडे घेतले तरी तू माझे कपडे घालते. हे कोणाचं आहे? कोणाचं आहे? मग झालं ना, माझे कपडे घालून तू जगती. मग माझे घाला, तुम्ही देऊ का? तुझे कपडे आहेत ना, मला ना देऊ म्हणजे. का? फ्रॉक देऊ का? चुडीदार देऊ का? साडी देऊ? हा का? वाव, बघा मित्रांनो, नवऱ्याला फ्रॉक घालते, या टकल्यावर फ्रॉक कसलं छान दिसेल. तुम्ही घाला. तर चला आपण लवकर लवकर डीमार्ट मध्ये जाऊया आणि लवकर चुन्ना लावून घेऊया. चला. नाही पाना चुन्ना कात लावत असते, नवऱ्याला घोडा लावायचा असतो. मित्रांनो, आम्ही आलेलो आहे डीमार्ट मध्ये. डीमार्ट मध्ये सामान घेण्यासाठी. बरं, सामान घेताना
मित्रांनो बघा टक्कल किती छान चमका लागलाय माझं. तुमच्या टकला लक्ष देऊ नका व्हिडिओ असू दे माझे गुरु पण टकले, माझे स्वामी आई पण टकली, मी पण टकला. मला टकल्याबद्दल काय अरे मित्रांनो माझे केस हिच्यापेक्षा भारी आहेत, असे भरून आहेत भरून. अबे आहेत म्हणजे सध्या खरं असे आहेत. मी टक्कल का करतो, नकली केस आहेत. मी टक्कल का करतो कारण मला माझ्या गुरुसारखं राहू वाटतंय म्हणून मी असा राहतो. कळलं का? दम लागतं टक्कल करण्यासाठी, तुम्हाला माहिती आहे का? चांगली गोष्ट टक्कल करण्यासाठी पण काळीच लागतंय मोठं. मित्रांनो मी शपथ सांगतो, हे फक्त निरमा पावडर घ्यायला आले ना, मला हे जर इथं नाही धुली मला पैशामध्ये, तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो. तुम्ही बघा फक्त शॉपिंग झालेलं आहे. तुम्हाला किती वाटतं? जास्तीत जास्त 500 रुपये झाला असेल. दाखवतो एकदा बघा. मी म्हणतो की बायकांना घेऊन जाऊ नका. मित्रांनो 3000चं बिल झालं. पिशा उचला तू. अबे गप्प खाली घेऊन इकडे घेऊन ये. नको खाऊ नको माझं. काय घेऊन चला? बिल पण फाड आणि हे पण घेऊन पण चला का? नाही ते फालतूक सामान घेतली. मित्रांनो आता अंजली झालेला आहे, आता आमच्या भावाचा राहिलेला आहे. आमच्या भावाची जी आहे पोटपूजा. आमचा भाऊ साजूक तुपातला आहे का? हा तू आमचा सासरा तर नुसतं करपळल्या कढईमधला आहे. हा तुझ्या पप्पाला बघितलं की मला असं वाटतं की वाव बघा माझा सासरा. नाही तुझ्या पप्पाला मीच करून घेणार होतो का? नाही हिच्या पप्पाला बघितलं ना मला फिलिंग माझ्या असं वाटतं ना, अरे वाव काय सासरा आहे, लग्न याच्यासोबत करू का असं वाटतंय मला. बघा गोरे गोरे पान खर्च लावत दिसतं खान. तुमचा आता एवढा मोठा संसार मोठा झाला. बरोबर आहे सर, ठीक आहे. हो मी म्हणतो की आई साहेबांनी त्रास पण दिला नसेल. नाही कधीच नाही. हा इथं आमचं बघा पाणीपुरी खाताना पण नुसतं काव चाव 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 चालू असतंय. हो नुसतं असं क्रॉस प्रेमानं बोलणं चालत नाही आम्हाला क्रॉस घेणार असं आहे. म्हणजे हिचं म्हणणं आहे ना की बायकोनी नवऱ्याला शांत राहू द्यायचं तिचं म्हणणं आहे. नाही तुमचं काम आहे पिडायचं, पण एवढं नाही. हा अहो लय पीड दिलंय पीड तू. कसं माहितीये का, कोंडी घातल्यासारखं करायचं. थोडासा तिकडे मला जरासा लगेच पुन्हा अजून प्रेमाने घ्यायला पाहिजे का नाही? हा मारणार हिनच. हा आणि नंतर न परत प्रेमाने मीच बोलायचं काय? मोठं कोण आहे? मी कहले मग मोठं मी आहे ना, मग मी मारलं पाहिजे तुला, तू मला नाही. सांगायला पाहिजे की हा मारणार तू आणि समजा सांगणार मी का? मी पहिल्यापासून बोलून सांगत होतो की हिला डीमार्टला घेऊन जायचं नाही. कसला खर्च कर अरे ड्रेस बदलून कुठं चालला? असलं ड्रेस कडक कपडे घालून नटून मिटून कुठले आता बोलले असतं कुठून दाखवायचं चाललं. मित्रांनो ही जी आहे ना बघा ही भवानी जी आहे ना, हिला मी डीमार्ट मध्ये गेल्यावर तर लागणारं सामान घे, लागणारं घरातलं डिटर्जंट पावडर काय ते डिटर्जंट मध्ये ना त्याला धुणं धुवाचं पावडर आपल्याला येते एवढं काय धुणं धुवाचं पावडर हिला घे म्हणलं होतं. नाही ते भरमसाठ भरून घेतली. तुला कोण सांगितलं सामान करायला बाकी सामान घे म्हणून? मी काय मी काय म्हणले का तुझ्या बापाच्या हुंड्यामध्ये दिली का मला आणून ते? हुंडा तुमचा हुंडा डिमार्ट चालवते. मित्रांनो मी चाललो होतो पिक्चर बघायला. धुरंधर पिक्चर बघायला चाललो. कोणासोबत चाललो? काय करायचं एकटा चाललो छान चाललो मस्त जाऊन पिक्चर बघू येणार. मस्ती ना वागायचं तिकडून ती पोरगी कुठली पोरगी ग? आया टकल्यावर टकल्याला कोण बघतंय? टकल्यावर लय नजर असते लोकांची. कशावरून टकल्यावर नजर असते? डोक्यावर पदर पण टकल्यावर नजर असते. डोक्यावर पदर पण टकल्यावर नजर. अरे वा 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 क्या बात है क्या बात है. नका कुठली यायले पदर घेऊन येऊ. मित्रांनो जर माझ्या नशिबात दुसरी खरंच बाई असेल तर काय ती भाग्यवान असेल. लय भाग्य डाव्या टक्कल तुमचं किती छान असेल ती. तिची कशी काळजी घेईल मी त्या माझ्या येणाऱ्या परीची, माझ्या सुंदरीची, माझ्या लाडक्या जीवन साथीची. 10 जणांची परी होऊन तुमची परी व्हायला. अयो चला आपण चला पिक्चरला. आता पुढचा उद्याच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवतो की कसा होता पिक्चर. सोबत चालले मला पण घेऊन जा पिक्चरला. मी मित्रांनो चाललोय मी एकटा.
मस्त पिक्चरला. आणि हे आवळे जे आहेत आमच्या घराच्या खाली लागलेले आवळे आहेत सगळ्यात भारी. द्या त्याला आपण घेऊन डोक्यावर पदरीन खादे बस म्हणा पिक्चर. तो इस वीडियो का डबिंग वर्जन जो है, हिंदी डबिंग जो है कल आने वाला है. चलो बाय.